मंडळी नमस्कार. गावामध्ये एखादा नवा माणूस येतो, जरासा वेगळा पोशाख केलेला, गावकऱ्यांच्या पेक्षा वेगळा पोशाख केलेला, किंवा एखाद्या वेगळ्या गाडीमध्ये बसून, जशा गाड्या नियमित गावामध्ये येत नाहीत. अशा वेळी गावातलं कुत्रं पहिल्यांदा त्या व्यक्तीवरती भुंकायला लागतं. आता एक भुंकायला लागलाय म्हणून आजूबाजूला थांबलेली 2-3 भुंकण्यात सहभागी होतात. गाडी आणि माणूस पुढे पुढे जात असतो आणि कुत्रे मागं भुंकत 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 जात असतात. जशी कुत्रे पुढे पुढे जातात तसा कुत्र्यांचा ताफा वाढत जातो आणि त्या माणसावरती ते भुंकत जातात. परिणाम काय होतो? त्या व्यक्तीचं गावात जाणं थांबत नाही, त्या गाडीचा वेग मंदावत नाही. कुत्रे मात्र जीवाच्या आकांतानं भुंकत असतात, भुंकतच राहतात. एकमेकात विचारत असतील, का बरं भुंकलो असो आपण? उगाच ताकद वाया गेली. अशा कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे, आणि त्याला आमच्याकडे ग्रामीण भाषेत काळवंड लागणे म्हणतात, अशी कुत्र्यांची काळवंड लागली म्हणून कोणत्याही माणसाचा प्रवास थांबत नसतो. राजकारणातही असंच आहे मंडळी. एखाद्याचा राजकीय रथ असाच वेगाने पुढे जात असतो आणि त्याचे राजकीय विरोधक त्याच्यावरती सडकून टीका करत असतात. हे नेहमी घडत आलं आहे. म्हणजे आधी काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा काँग्रेसच्या विजयाचा रथ पुढे पुढे जात होता. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अधूनमधून कुणीतरी एखादं नाव वर्षभराकरता यायचं. मग राजीव गांधी, मग सोनिया गांधींचा कालखंड जो मनमोहन सिंगांच्या नावाने चालला. या सगळ्याच्या मध्ये सुद्धा अधूनमधून विरोधी पक्ष त्यांच्यावर टीका करतच राहिला. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, राजकारणात टीका सगळेच करत असतात. तशी टीका होतच असते. एकाने केली की दुसरा अंगावर येतोच, दुसरा आला की तिसराही येतोच. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे बोलले की संजय राऊत बोलतात, संजय राऊत बोलले की शरद पवार बोलतात, नाना पटोले तर बोलतच असतात. अजून कोणी तेलंगणातून राव उठतात, दिल्लीमधून केजरीवाल उठतात आणि बोलत राहतात. हे सगळेच बोलतायत, आपण बोललं पाहिजे म्हणून अख्ख्या भारतभर फिरून राहुल गांधी बोलतात. राजकारणात टीका होतच असते. या टीकेकडं मला फारसं गांभीर्यानं बघायचं नाहीये. पण टीका करून सत्ता मिळवता येते हा ज्यांच्या मनात समज आहे त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे. टीका करून सत्ता मिळवता येत नसते, त्यासाठी समर्थ पर्याय द्यावा लागतो. असा पर्याय दिल्याशिवाय सत्ता प्राप्ती करता येत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरूच्या कालखंडापासून ते पुढे PV नरसिंहरावांच्या कालखंडापर्यंत काँग्रेसला समर्थ असा पर्याय विरोधी पक्षाला देताच आला नाही. म्हणून कोणत्याही विरोधी पक्षाचं सक्षम सरकार दीर्घकाळासाठी भारतामध्ये आलं नाही. आली ती क्षणिक अल्पकाळ टिकणारी. राजीव गांधींच्या नंतर सुद्धा VP सिंग पंतप्रधान झाले, त्यानंतर चंद्रशेखर झाले, तीही सरकार टिकली नाहीत. मोरारजींचं सरकार टिकलं नाही, चरण सिंगांचं सरकार टिकलं नाही. पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं, PV नरसिंहराव देशाचे पंतप्रधान बनले. मित्रहो, या सगळ्या गोष्टी मी यासाठी सांगतोय की पुन्हा समर्थ पर्याय मिळाला. अटल बिहारी कृष्ण बिहारी वाजपेयी नावाचा 13 दिवस 13 महिने आणि 5 वर्ष असं जवळपास 6 वर्षापेक्षा अधिकचं सरकार अटल बिहारी वाजपेयी देऊ शकले. ते समर्थ पर्याय बनून गांधी विरुद्ध वाजपेयी असा पर्याय ठरले. आणि त्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेवर आली, कारण तो पर्याय आता वृद्ध होत चालला होता. भाजपमध्ये दुसरा पर्याय दिसत नव्हता. भाजपातून दुसरा पर्याय उभा राहिला. नरेंद्र मोदी आणि गांधी परिवाराच्या साम्राज्याला पहिला धक्का बसला. 10 वर्ष मोदी देशाचे पंतप्रधान बनले, कदाचित पुढे अजूनही बनतील. आणि मोदींनी संपूर्ण भारतात काँग्रेसच्या पराभवाला सुरुवात केली. इथे पर्याय मिळाला लोकांना आणि लोकांनी मोदी नावाचं नेतृत्व स्वीकारलं.
राहुल गांधींना टीका करता येईल कदाचित, पण मोदींचा पर्याय म्हणून राहुल गांधी उभे राहत आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वाचे काही दोष आहेत, त्यांच्यात सातत्याचा अभाव आहे, मुद्द्यांवर टिकून राहणं जमत नाही, राहुल गांधींच्या सोबत माणसं टिकत नाहीत, आजूबाजूला खुशमस्करे असतात आणि यांच्या बदल्यात चांगली माणसं त्यांच्यापासून दुरावत जातात. अशा वेळी नरेंद्र मोदींसारख्या धोरण घेऊन निघालेल्या माणसाचा पर्याय म्हणून राहुल गांधी उभे राहू शकत नाही. आता पुढचे मुद्दे आहेत. राहुल गांधींना पर्याय म्हणून ऑलरेडी लोक वेगळी झालेली आहेत. गांधींचा पर्याय म्हणून काँग्रेसमध्ये ममता उभा राहण्याचा प्रयत्न केला, जमलं नाही, बाहेर पडल्या. जगनमोहननी प्रयत्न केला, जमले नाहीत, बाहेर पडले. अशी कितीतरी माणसं काँग्रेसमधून बाहेर पडली आणि त्यांनी आपापलं अस्तित्व निर्माण केलं. आपल्यातल्या शक्ती गळून गेल्यावर त्या निष्पर्ण वृक्षावर उरणार काय आहे, आणि राहुल गांधी तर वृक्ष पण नाही आहेत. म्हणजे असं अशोकाचं झाड ज्याच्या सगळ्याच फांद्या गळून पडल्यात आणि उरली आहे ती फक्त एक काठी, जी कधीतरी वाळणार आहे आणि गळून पडणार आहे, अशा वेळी ते पर्याय कसा ठरू शकतील. आता काही लोकांची नावं पर्याय म्हणून घेतली जातात. पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्रातले शरद पवार. आता उठ सूट कुणाला तरी काठ्या घालून उठवायचंच असेल तर त्याला कोण काय करणार. ज्यांना आपल्या आयुष्यात 8 खासदाराच्या वर खासदार मिळवता आले नाहीत, डावात घेणे तर डाव मोडून टाकीन या पलीकडची भाषा वापरता आली नाही. म्हणजे आमच्याकडे पद्धत अशी आहे की शेळ्या सांभाळायला आलेल्या माणसांना शेळ्या निवड म्हणायची पद्धत आहे. म्हणजे आपला हेतू साध्य करू दे, नाही तर शेळ्या निवड असं म्हणायची पद्धत आहे. म्हणजे आपला हेतू साध्य होणार नसेल तर लोकांचा डाव मोडण्याची क्षमता असलेले शरद पवार देशाचं नेतृत्व म्हणून स्वीकारले जातील का. कारण खासदाराची संख्या 8 आणि आमदारांची संख्या फुगवून 60. 8 आणि 60च्या मध्ये खेळणारे पवार हे शेकडो आमदार आणि शेकडो खासदाराच्या माणसाला, म्हणजे शरद पवारांनी त्यांच्या हयातीत निवडून आणलेले आमदार आणि खासदार यांची बेरीज केली. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवारांनी निवडून आणलेले पूर्ण आमदार आणि पूर्ण खासदार यांची बेरीज केली तर नरेंद्र मोदींनी 2019 साली एकट्या भाजपचे निवडून आणलेले खासदार जास्त ठरतील. साधं गणित आहे. म्हणजे फार ताकद ओळखायची कशी असते हे सोपं आहे. मोजा ना, पवारांची खासदार मोजा. आत्ता 56, माग 60, 40, 45, गणित किती घातलं तर 250च्या वर जात नाही. 8, 4, 5, 6 असलेच खासदार आलेत. सगळ्या खासदारांची गणित घटतं 50च्या वर जात नाही. म्हणजे आमदार आणि खासदार मिळून आणलेले सुद्धा एका लोकसभेत मोदींचे नुसते खासदार जास्त आहेत. आमदारांची संख्या ठरली तर पवारांना किती जन्म घ्यावे लागतील. संजय राऊत म्हणाले होते, शरद पवार जन्मायला अनेक जन्म, कळायला अनेक जन्म घ्यावे लागतात. इथे मोदींच्या आमदारांच्या बरोबरीत जायला पवारांना किती जन्म घ्यावे लागतील माहीत नाही. आणि हे पर्याय ठरतील का. इथे बसून राज्यात फार वाईट चाललंय, देशात फार वाईट चाललंय असलं म्हणणं सोपं आहे हो. डाव मोडण्याची भाषा आणि डाव मोडण्याची कृती खूप सोपी आहे, पण पर्याय उभा करून स्वतः उभं राहणं हे गोष्ट कठीण आहे. त्यामुळे मी सुरुवातीला जे उदाहरण दिलं ना, गावात आलेल्या माणसांचं आणि वाहनांचं, तेच मोदींच्या विरोधकांना लागू पडतं. तेच लागू पडतं. कारण नुसती टीका टीकेनं काहीही होत नाही. भाजप अशी टीका काँग्रेसवर करत होतं, पर्याय दिसत नव्हता. काँग्रेसची सत्ता खाली आलीच नाही. 60-65 वर्ष देशावर काँग्रेसचं राज्य राहिलं. आता भाजपचं राज्य आलंय. काँग्रेसकडं काय किंवा विरोधी पक्षाच्याकडं काय, टीकेशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. मोदींना पर्याय कोण असा प्रश्न विचारल्यावरती काँग्रेसवाल्यांच्याकडं किंवा काँग्रेसवाल्यांच्या मित्रांच्याकडं अजून काहीच दिसत नाही. इथे गंमत अशी आहे की शरद पवारांना आनंद होतोय राहुल गांधींना यश मिळेल या शक्यतेचा. हेच पवार काँग्रेस म्हणजे विरान हवेली म्हणत होते. इथे महबूबा मुफ्तीला आनंद होतोय राहुल गांधींनी लाल चौकात झेंडा फडकवून आपलीच लाल करून घेतल्याचा. म्हणजे लाल चौकात झेंडा फडकवता आला आणि भीती नव्हती, याचं श्रेय मोदींचं, पण आनंद होतोय महबूबा मुफ्तीला.
हे कसं आहे, दुसऱ्याच्या घरात बांगड्या फुटल्याचा आनंद इकडच्या घरात शेजाऱ्याच्या घरात व्यक्त करण्याचा आहे, बाकी काही नाही. आणि या सगळ्यामध्ये हे पर्याय देऊ शकत नाहीयेत, हा एक सगळ्यात मोठी अडचण आहे. या सगळ्यांनी मिळून मोदींना पर्याय असलेलं एखादं नाव सुचवावं. तोपर्यंत इकडं मोदी आपल्यानंतर कोण याची पण व्यवस्था करून ठेवतायत, हेही लक्षात ठेवावं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करावं, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नये, कारण तेच आमचं मोठं बळ आहे. आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला का कचरावं, एवढाच प्रश्न विचारतो आणि थांबतो. धन्यवाद.